आज या ठिकाणी या परागनगरी सहकारी पतसंस्थेच्या नारायणगावच्या म्हणजे आंबेगावच्या बाहेर पहिलीच शाखा उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, अतुलजी भेंडे, त्याचप्रमाणे संजयजी काळे, अनिल तात्या, स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर ही पतसंस्थेचं एक छोटंसं कामगारांनी 2007 साली साहेब घरी तुमच्याच हस्ते या ठिकाणी शुभारंभ केला होता. साधारणतः 2007 साली जे काही 800-900 कामगार असतील आणि ते एम्प्लॉई असतील, काही आंबेगावातले असतील, काही इतर राज्यातले असतील, कंपनीच्या प्रगतीबरोबर त्यांची स्वतःची देखील प्रगती या ठिकाणी करत असताना त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या गरजा असतील त्यासाठी स्वयंस्फूर्ण कायम त्या HR डिपार्टमेंटला याला ॲडव्हान्स द्या, त्याला ॲडव्हान्स द्या, त्यापेक्षा मॅनेजमेंटने एक वेळा 5 कोटी रुपये या ठिकाणी या पतसंस्थेला डिपॉझिट या ठिकाणी ठेवून स्वतःची अशी पतसंस्था या ठिकाणी उभं करण्याचं मॅनेजमेंटने निर्णय घेतला. कामगारांनी त्याला खूप अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला आणि 2000 ते 2016 अशी परिस्थिती होती की या पतसंस्थेत खूप डिपॉझिट आहे पण कर्जदार कोणी नाही, कारण त्या पतसंस्थेला परवानगीच तशी होती की का एम्प्लॉईसाठीच ही फक्त पतसंस्था होती आणि एम्प्लॉईने एवढी जीव लावून या ठिकाणी अतिशय म्हणजे ज्या त्यांच्या गरजा असतील, व्हेकल असेल, गाडी असेल, जो सायकलवर येत असेल त्यांनी 2 व्हीलर घेतली, 2 व्हीलरवरून 4 व्हीलर घेतली आणि घरं घेतली, पण एक मर्यादित त्याचं क्रेडिट तयार झाल्यानंतर नॅशनलाइज बँका असतील, दुसऱ्या बँका असतील, त्यांना स्वतःहून त्या ठिकाणी कर्ज खूप चांगल्या पद्धतीने देत असताना ही पतसंस्था एक या ठिकाणी इच्छा असो का नसो 2016ला या ठिकाणी AR कडे परवानगी मागायला प्रत्येक कर्जाला की आम्ही या एम्प्लॉईच्या बाहेर जाऊन कर्ज देऊ शकतो का नाही, आणि त्यावेळा त्या ठिकाणी संचालक मंडळाने निर्णय घेतला की ही कामगारांची पतसंस्था फक्त कामगारांपुरती मर्यादित न ठेवता ही आपण संपूर्ण जनरल एक पतसंस्था या ठिकाणी त्याच्यामध्ये कन्वर्ट करू. आणि 2016 पासून आजपर्यंतचा हा प्रवास आहे. 2007 सालापासून आजपर्यंत आम्ही कधी परिवाराने याच्यात इंटरफेअर कधी केलं नाही. यावेळा पहिल्यावेळा या ठिकाणी घरातले 2 डायरेक्टरांनी का घेतले तेही माहीत नाही. मी AGM शिवाय या ठिकाणी कधीही या पतसंस्थेच्या कुठल्याही कारभारात विचारत नसतो. त्यांच्या त्यांनी जितेंद्र बांगर असेल, बाकी सगळे संचालक या ठिकाणी असेल, ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करून सुरुवातीपासून आजपर्यंत 0 NPA म्हणजे कामगारांचा असताना देखील आणि अनेक कामगार या ठिकाणी अनेक एम्प्लॉई म्हणजे इथे असताना सोडून गेल्यानंतर तरी या पतसंस्थेची अशी लागली तर त्यांनी त्यांचं सभासद या ठिकाणी कमी केलेलं नाही, त्यांचे डिपॉझिट या ठिकाणी केलेलं नाही. आणि जेव्हा विस्तृतपणे पराग अवसरी मंचरमध्ये काम करायला लागले तेव्हा लोकांनी देखील एक चांगला विश्वास त्या ठिकाणी केला आणि 50 कोटी रुपयापर्यंत या ठिकाणी डिपॉझिट झालंय. 50 कोटी नंतर एक सांभाळून पावलं टाकून नामदार साहेब जेव्हा सरकार मंत्री असताना या सगळ्यांना म्हटलं की आपले साहेब आहेत त्यामुळे आपण पद्धतीने या ठिकाणी आणि साहेबांकडे या ठिकाणी रितसर प्रोसिजर प्रमाणे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने एक गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन घेऊन या ठिकाणी जो 5 जिल्ह्याची परवानगी या ठिकाणी पतसंस्थेने मिळवली. 5 जिल्ह्याची जरी मिळवली तरी पहिली शाखा ज्या नारायणगावमध्ये एक ग्रामीण भागातली मी तर तेच म्हणेल की पतसंस्थेचं एक कॅपिटल या ठिकाणी आहे. अनेक पतसंस्था चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जुन्नरमधून या ठिकाणी नारायणगावमध्ये चालतात आणि त्या नारायणगाव शहरात यांनी आज या ठिकाणी पहिल्याच वेळा एंट्री या ठिकाणी घेतलेली आहे आंबेगावच्या बाहेर आणि त्यांना 100% अतुल शेट्टी या ठिकाणी यश मिळेल या खात्रीमुळेच. कारण तुम्ही एम्प्लॉई पाहताय, आम्ही त्या पद्धतीने याला कधी हे केलंच नाही, त्याचा अनुभव आहे, त्याचा एक्सपिरियन्स आहे, अशा पद्धतीचे लोक या ठिकाणी घेतात आणि ही पतसंस्था जवळपास 1800-2000 आमचे एम्प्लॉई कर्मचारी जे मंचरमध्ये आहेत त्यांच्या बलबुट्यावर या ठिकाणी उभी करत असताना आज सर्व समाजाला म्हणजे अनेक लोकांना मी या ठिकाणी पाहत आलो तर त्याला एखादी छोटी 4 व्हीलर टेम्पो घ्यायचा असेल, दुसरं काही घ्यायचं असेल, स्वतःची पत नसली
त्या ठिकाणी अतुल शेट्टी मला विचारलं की पतसंस्था हे तुमच्या क्रेडिट रेटिंगमध्ये येतं का नाही. तर पतसंस्था जे आहे त्याच्यामध्ये सिबिल इनिशियली तुम्ही कर्ज घ्याल तर दिसत नाही आणि येत नाही, आणि सिबिलच्या ज्या कटकटी चांगल्या आहे पण ते याच्यात येत नाही. म्हणजे स्वतःची एक पत निर्माण करण्यासाठी ही पतसंस्था असते, आणि तुम्ही त्याच्यात जर चांगल्या पद्धतीने केलं तर मग पुढच्या अनेक दालना जे आहेत फायनान्सची त्या ठिकाणी उभी राहतात. अनेक उदाहरणं आमच्याकडे की ज्याची पहिली एक टेम्पो होता, एक छोटी व्हेकल होती, त्या ठिकाणी त्याच्या 15-20 गाड्या या ठिकाणी पतसंस्थेच्या बेसिक आधारावर उभं राहिल्या. अनेक ठिकाणी व्यवसाय या ठिकाणी उभे राहिलेले, लहान मोठ्या जे उभ्या महाराष्ट्रात आमचे जवळपास 300-350 बल्ब आहेत. त्या लोकांना कोणी लागलं तर हक्काचं या ठिकाणी 10-20 लाख रुपये जे काही प्रोसिजर जे असेल त्याच्यासाठी या ठिकाणी मला खूप अभिमान वाटतो की या एम्प्लॉईंनी स्वतःचं तर जीवन उभं केलं, कंपनीला या ठिकाणी डेव्हलपमेंट विकासासाठी पुढे गेलं, परंतु आपल्याबरोबर दुसऱ्यांचाही स्वावलंबन जीवन उभं करण्यासाठी ही पतसंस्था उभी केली. त्याचा खऱ्या अर्थाने साथ अभिमान मला या ठिकाणी आज या नांदगाव शाखेच्या उद्घाटनाला वाटतोय. आणि अशीच भरभराट या ठिकाणी या पतसंस्थेला आपल्या सगळ्यांच्या हस्ते जे एक आशीर्वाद आणि जे एक शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी चांगलं आपल्या दिवशी या ठिकाणी आज शुभेच्छा या ठिकाणी भरघोस मिळालेल्या आहेत. त्या भरघोस उद्घाटनाच्या निमित्तानं जवळपास फक्त नांदगाव शाखेत 1,02,00,000 रुपये या उद्घाटनातच या लोकांनी आज देवी मिळवलेल्या आहेत. म्हणजे 101 कोटी करायला यांना पुढचा वर्षभर सुद्धा अवधी लागणार नाही अशी या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.